दरम्यान चंद्रपूरमधील पुरामध्ये अडकलेल्यांची एनडीआरएफच्या पथकाने आता सुटका केली आहे। नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। प्रशासनाने त्यांची स्थानिक शाळेमध्ये राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था केली आहे। तर या पुरामुळे नागरिकांच्या घरामधील धान्य, साहित्य आणि पाळीव प्राण्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे। रिंग काढू तांदळाचे झाले आणि उडीद मूग हरभरे तेवढे कटन गेलं। पूर्ण फ्रीज टीव्ही हे तिखट मीठ सगळं पोहायला लागलं। डबे डुबे तांदूळ गेले सगळी पूर्ण घराची नुकसान। पहाटेच्या सुमारास तलाव फुटल्यामुळे 100 घरांमध्ये पाणी गेलं होतं आणि त्या अनुषंगाने काही शेळ्या मृत झालेल्या आहेत असं प्रथमदर्शनी आढळून आलेलं आहे। त्याच्याबद्दल पंचनामे करण्याचे आपण आदेश दिलेले आहे। आता सध्या पाणी कमी होत आहे पण तरीही आपण लोकांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत।